जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषा एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषार झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काहीच नाही, जे काय आपल्याला लाईट मशीन आहे त्याचीच गरज लागेल। जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नव्याला आज तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालू तर आपण आपला व्हिडिओ चालू करूया। सिंपल भावांनो, जे काय आपलं अशा प्रकारे बिटमार्क आहे ते ओपन करायचं। ओपन केल्यानंतर भावांनो, जे काय आपला मॉडेलचा फोटो आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा। अशा प्रकारे घेतल्यानंतर भावांनो याला आखरीपर्यंत घेऊन जायचं। आखरीपर्यंत घेऊन गेल्यानंतर एवढं झाल्यानंतर भावांनो, जे काही हे 3 बीट आहेत त्याला आपल्याला कट मारून घ्यायचा मध्यातून। तर चला आपण कट मारून घेऊ। एवढं झाल्यानंतर जे काही फोटो आहेत ते अशा खालती लेअरवर घेऊन घ्यायचे, लेअरच्या खालती घेऊन जायचे आणि 3 भाग करून टाकायचे। एवढं झाल्यानंतर भावांनो बॅक यायचं। बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्टवर जायचं। शेक इफेक्टवर गेल्यानंतर जो काय हा पहिला इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे कॉपी करायचं। कॉपी केल्यानंतर अजून बॅक यायचं। बॅक आल्यानंतर अजून आपल्या बिटमार्कमध्ये जायचं। बिटमार्कमध्ये गेल्यानंतर जो काही हा पहिला फोटो आहे, पहिला इफेक्ट पहिल्या फोटोला लावून घ्यायचा अशा प्रकारे। एवढं झाल्यानंतर अजून बॅक यायचं। बॅक आल्यानंतर अजून आपल्या बिटमार्कमध्ये जायचं। बिटमार्कमध्ये गेल्यानंतर भावांनो, जो काही हा दुसरा फोटो आहे, दुसरा इफेक्ट दुसऱ्या फोटोला लावून घ्यायचा अशा प्रकारे। तर एवढं झाल्यानंतर अजून बॅक यायचं। बॅक आल्यानंतर अजून आपल्या शेक इफेक्टवर जायचं। शेक इफेक्टवर गेल्यानंतर जो काही हा तिसरा इफेक्ट आहे त्याला पण अशा प्रकारे कॉपी करायचं। कॉपी केल्यानंतर अजून बॅक यायचं। बॅक आल्यानंतर अजून आपल्या बिटमार्कमध्ये जायचं। बिटमार्कमध्ये गेल्यानंतर भावांनो, जे काही हा तिसरा फोटो दिसतो त्याला हा तिसरा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा। एवढं झाल्यानंतर समोर यायचं। समोर आल्यानंतर भावांनो, जे काय आपलं बॉर्डर वगैरे असेल ते लावून घ्यायचं अशा प्रकारे। अशा प्रकारे तुम्ही बॉर्डर लावून घ्यायचं। बॉर्डर लावून घेतल्यानंतर अजून समोर यायचं। समोर आल्यानंतर आपल्या एक्सपोर्ट बटनवर क्लिक करून HD मध्ये एक्सपोर्ट करून टाकायचं। तो भावांनो, आपला व्हिडिओ एकदम कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।